मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकाळी अंतरवली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। त्यांच्यासोबत मराठा समाज असून येत्या 26 जानेवारीला मराठे मुंबईत धडकणार आहेत। अंतरवली सराटी येथून निघताना मनोज जरांगे पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते भावुकही झालेले पाहायला मिळालं। मराठा समाजाने सरकारला आरक्षणासाठी 7 महिने वेळ दिला, परंतु आरक्षण काही मिळालं नाही। यामुळे आरक्षण घेण्यासाठी मुंबईत येणार असल्याचं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे। तुमच्या मुलाला न्याय मिळावा म्हणून ही मुले मुंबईला जात आहेत। आता मी असेल किंवा नसेल याचा विचार करू नका। सरकार आम्हाला रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे। आम्ही आमचे टप्पे पाडले आहेत। मी इथून एकटा निघालो तरी मुंबईमध्ये करोडो लोक येणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिली। आता आम्ही चारी बाजूने लढणार आहोत। ही आरक्षणासाठी शेवटची लढाई असल्याचं देखील त्यांनी सांगितले। 54 लाख कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही अशी स्पष्ट भूमिका जरांगे पाटील यांनी दिली आहे। आम्हाला मुंबईकडे जाण्याशिवाय पर्याय नसल्याचं देखील यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मुंबईकडे जाणाऱ्या आंदोलकांच्या पाठीवर हात ठेवा। मागे राहिलेल्या मराठा समाजाने आपल्या मुलांना पाठिंबा द्यावा। आजवर घडलेला इतिहास सर्व समाजाला माहीत आहे। 26 तारखेला मुंबईत ताकदीने या असं म्हणत मनोज जरांगे पाटील हे भावूक झालेले यावेळी पाहायला मिळाले। आता छातीवर गोळ्या लागल्या तरी माघार घेणार नाही, समाजासाठी बलिदान देण्यास तयार आहे असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलंय। या प्रवासात मनोज जरांगे पाटील वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम करणार आहेत। त्यांचा पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील माथुरी या त्यांच्या जन्मगावी असणार आहे। त्यानंतर दुसरा मुक्काम उद्या 21 जानेवारीचा करंजी घाट बाराबाबळी अहमदनगर जिल्ह्यात, तिसरा मुक्काम 22 जानेवारीला पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे, तर चौथा मुक्काम 23 जानेवारीला खराडी बायपास पुणे येथे असणार आहे। 24 जानेवारीला त्यांचा 5वा मुक्काम असून लोणावळ्यामध्ये ते मुक्कामी असतील। 25 जानेवारीला त्यांचा 6वा मुक्काम नवी मुंबई वाशी येथे असून आणि शेवटी 26 जानेवारीला ते 7व्या मुक्कामाला आझाद मैदान मुंबई येथे धडकणार आहेत। मनोज जरांगे पाटलांच्या या आरक्षणाच्या लढाईमध्ये मराठा समाजाची त्यांना चांगलीच साथ मिळते।